हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आत्तापर्यंत आपण चॅप्टर नंबर 1मध्ये जे आहेत ते आपण बघितले. इक्वेशन्स कसे सोडवायचे बाय डिफरंट मेथड्स. मग आपण क्रेमर्स रूलनी बघितलं की क्वेश्चन कसा सोडवायचा. मग आपल्याला डिटर्मिनंटचा आन्सर मिळालं. मग आपण DX काढला, मग DY काढला. मग त्याच्यावरून आपल्याला X आणि Yची व्हॅल्यू मिळाली. आपण प्लस मायनस करून व्हॅल्यूज काढल्या. मग एक व्हॅल्यू मिळाली की मग इक्वेशनमध्ये टाकून दुसरी व्हॅल्यू मिळाली. अशा प्रकारे सुद्धा आपण काढलेल्या आहेत. आता 1.5मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर वर्ड प्रॉब्लेम. ह्याच्यामधला कोणताही क्वेश्चन्स तुम्हाला आला, मोठे क्वेश्चन्स असतील तर 4 मार्क, छोटा क्वेश्चन असेल, छोटा क्वेश्चन म्हणजे उत्तर फार स्टेप्स नसताना जर असेल तर 3 मार्क. असे 3 किंवा 4 मार्काचे इथे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. तर सुरुवात करूया. आपण इक्वेशन्स कसं बनवायचं आहे ते आपण इयत्ता 6वीपासून आत्तापर्यंत बघितलेलं होतं. तुम्हाला इक्वेशन्स बनवता आलं की इक्वेशन्स सोडवता आरामशीर येतं. म्हणून इक्वेशन्स बनवायलाच शिका. आणि त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन्स बनवायची आहेत आणि जसा क्वेश्चन विचारलेला आहे तशी इक्वेशन्स बनवायची आहेत आणि ती सॉल्व करायची आहेत. क्वेश्चनला आपल्याला आन्सर भरपूर आहेत, क्वेश्चनला आपल्याला मार्क भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे हा क्वेश्चन कोणत्याही परिस्थितीत आपल्याला अटेम्प्ट करायचाच आहे. आणि म्हणून त्यासाठी आत्तापासून सराव करा, प्रॅक्टिस करा. यासाठी मी तुम्हाला म्हणेन की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा किंवा CBSE बोर्ड, ICSE बोर्डचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांची जी पुस्तकं आहेत त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते रेफर करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन इक्वेशन्स बनवता येतील आणि ती सोडवता येतील. किंवा जुन्या वर्षांची जी पुस्तकं आहेत ती शोधून काढा, ती मिळवा आणि त्याच्यामधले क्वेश्चन्स सोडवा. जेणेकरून जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये मिळेल. तर आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 1.5मधला फर्स्ट क्वेश्चन. 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. फाइंड द नंबर्स. आता आपल्याला 2 ज्या आहेत त्याने आपल्याला कंडिशन्स सांगितलेल्या आहेत. मग आपण लिहिताना सुद्धा बाय फर्स्ट कंडिशन, बाय सेकंड कंडिशन म्हणजे मग तयार झालेलं इक्वेशन आपल्याला मिळतं आणि मग आपल्याला ते आन्सर काढता येतं. आता इथे 2 नंबर्स आहेत कारण आता आपण पाहतोच आहोत. आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं, इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल असणार होता. आता मात्र विथ 2 व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे आता इथे 2 नंबर्स आहेत, 2 गोष्टी आहेत आणि मग त्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे आणि मग ते आपण सोडवणार आहोत. तर आपण पहिलं वाक्य बघूया. 2 नंबर्स आहेत, एक स्मॉलर आहे, एक ग्रेटर आहे. बघा आपल्या सेकंड जी कंडिशन सांगितलेली आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबर. मग इथे आपण लिहून घेऊया. लेट द स्मॉलर नंबर बी X, द ग्रेटर नंबर बी Y. डिफर ऑफ दिस नंबर इज 3 Y मायनस X. कारण मी काय म्हटलेलं आहे, ग्रेटर नंबर Y म्हटलेलं आहे आणि स्मॉलर नंबर X म्हटलेलं आहे. म्हणून मी म्हटलं Y मायनस X इज इक्वल टू 3. कारण नेहमी ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर जातो. द सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर इज 19. स्मॉलर नंबरचा ट्वाईस म्हणजे 2X आणि ग्रेटर नंबरचा थ्राईस म्हणजे 3Y. त्यांची सम म्हणजे प्लस 2X प्लस 3Y इज इक्वल टू 19. आता बघा आपल्याला काय काय मिळालेलं आहे. इक्वेशन 1 मिळालं Y मायनस X इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन नंबर 2 मिळालं 2X प्लस 3Y. तुम्हाला हवं असेल तर वरती तुम्ही लिहू शकता बाय फर्स्ट कंडिशन, बाय सेकंड कंडिशन आणि मग नंबर्स आपल्याला व्यवस्थित मिळून जातात. मला काय झालेलं आहे, इक्वेशन 1मध्ये कसं आहे मायनस X प्लस Y म्हणजे कोणाला तरी मला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ह्याची जी आहे ती सारखे नंबर्स मिळतील आणि मग मी करू शकेन. तिथे 2X येऊ शकतं म्हणजे मायनस 2X प्लस 2X कटआउट होऊ शकते. Yचं मला आन्सर मिळू शकेल आणि मग मी Xची व्हॅल्यू काढीन.
मग मी त्यासाठी काय केलेलं आहे, मल्टिप्लाईंग बाय 2 टू इक्वेशन नंबर 1. म्हणजे मग काय झालं, -2x + 2y = 6. मग आता मी दोन्ही नंबर्सना, दोन्ही इक्वेशन्सना जे आहे ते ॲडिंग करते. ॲडिंग इक्वेशन्स 2 and 3. कारण मी नवीन जे इक्वेशन तयार केलं आहे त्याला मला इक्वेशन नंबर 3 लिहावं लागलं, कारण मला ऑलरेडी इक्वेशन 1 म्हटलेलं होतं, म्हणून मी ह्याला नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे, त्यामुळे त्याला इक्वेशन नंबर 3 म्हटलेलं आहे. मग आता इथे मला लिहायचं आहे ॲडिंग इक्वेशन 2 and 3. 2x + 3y = 19 - 2x + 2y = 6 + 2x - 2x कट आउट झालेले आहेत. 3y + 2y = 5y = 19 + 6 = 25. Therefore y = 5. आता y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. पुट y = 5 इन इक्वेशन 1. y - x = 3. 5 - x = 3. 5 - 3 इकडचा +3 आहे तो मी लेफ्ट हँड साईडला घेतल्यानंतर -3 झालेला आहे. -x जो आहे तो राईट हँड साईडला घेतल्यानंतर +x झालेला आहे. 5 - 3 = 2. सो देअरफॉर 2 = x. The greater number is 5 and smaller number is 2. आता पाहूया सेकंड क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग. त्याने आपल्याला एक प्रकारचा एक फ्लो चार्ट दिलेला आहे. आय एम अ रेक्टँगल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आता रेक्टँगल जेव्हा दिलेलं आहे तेव्हा त्यांनी काय म्हटलेलं आहे मला, 2x + y + 8. मग ती आहे माझी लेंथ. त्याच्याचबरोबर लेंथला दुसऱ्या ठिकाणी दिलेला आहे 4x - y. म्हणजे दोन्हीची अर्थ सेम आहे, म्हणून मी काय लिहून घेणार आहे, 2x + y + 8 = 4x - y. आणि जी माझी ब्रेथ आहे ती एका ठिकाणी त्याने मला दिलेली x + 4 आणि दुसऱ्या ठिकाणी त्याने दिलेली आहे 2y. म्हणजे 2y = x + 4. आता ह्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन बनवून घ्यायचं आहे आणि मग काय काढायचं आहे, प्रथमतः आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y आणि मग त्याच्यानंतर फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर आणि एरिया काढायचा आहे. म्हणजे x आणि y 2 क्वेश्चन्स 2 मार्क. पेरिमीटर अँड एरिया 2 क्वेश्चन्स 2 मार्क. म्हणजे एकूण मिळून मार्क झाले 4. मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे या क्वेश्चनला आपल्याला 3 मार्क किंवा 4 मार्क. मग जर अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आला तर आपल्याला हा क्वेश्चन 4 मार्कांसाठी येऊ शकतो. म्हणजे मग बघा, आपण जर का व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर इथे काढलेलं असेल, इथे चांगल्या प्रकारे सराव केलेला असेल, तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन जर आलेला असेल तर आपण तो आरामशीर सोडवू शकू. मग आपण चला लिहायला सुरुवात करूया. The length of a rectangle is 2x + y + 8 or 4x - y. मी काय केलं, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, हे = आहे. म्हणजे जर का दोन्ही ठिकाणच्या व्हॅल्यू जर पकडल्या तर सारख्याच यायला पाहिजेत. मग मी लिहून घेतलेलं आहे 2x + y + 8 = 4x - y. मग आता 8 ते ॲज इट इज ठेवलेला आहे. मोठ्या नंबर्सकडे छोटे नंबर्स लिहून घेतलेले आहेत. 4x - y - 2x - y. आता काय झालं, 4x - 2x 2x राहिले, -y - 2y झाले. म्हणजे आता मला इक्वेशन कसं मिळालेलं आहे, 2x - 2y = 8. मग मी याला आणखीन शॉर्ट करून घेतलं तर काय झालं, डिवायडिंग बाय 2. कारण बघा 8 2 2 सगळ्याला 2ने आपल्याला डिवाईड करता येतं. मी करून घेतलेलं आहे. 4 = x - y. मग हे झालं माझं फर्स्ट इक्वेशन. x - y = 4. द ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल 2y or x + y. सॉरी, x + 4 चुकून म्हटलं मी. ओके, आता काय लिहून घेतलेलं आहे, 2y = x + 4. म्हणजेच काय झालं, 2y - x = 4. हे माझं सेकंड इक्वेशन झालं. फर्स्ट इक्वेशनमध्ये x - y,
इज इक्वल टू 4 सेकंड आहे 2y मायनस एक्स इज इक्वल टू 4. मग आता मी काय करते, एक्स जो आहे तो प्रथमता घेते, म्हणजे काय होईल मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. मग त्याप्रमाणे मी लिहून घेतलेलं आहे ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4. एक्स मायनस एक्स कटआउट झालेले आहेत, मायनस वाय प्लस 2y आन्सर आलेलं आहे वाय, प्लस 2 मायनस 1 आन्सर आलेलं आहे 1. ग्रेटर 1ची साईन आहे म्हणजे प्लस 1 वाय, म्हणजेच आपण लिहिलं वाय. वाय इज इक्वल टू 4 प्लस 4 इज इक्वल टू 8. म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू मिळालेली आहे, 1 मार्क मिळाला. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. वायच्या ठिकाणी पण व्हॅल्यू भरलेली आहे, एक्स मायनस 8 इज इक्वल टू 4. मग एक्स इज इक्वल टू 4 प्लस 8, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12. आपल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे पण एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधून काढलेली आहे, पण इट इज रिक्वायर्ड आपल्याला ब्रेथ आणि लेंथ जी आहे ती मिळाली पाहिजे. त्याच्या पण पेरिमीटर आणि एरिया काढू शकतो. मग त्याने आपल्याला काय सांगितलं होतं, व्हॅल्यू काय सांगितलेली होती आपल्या लेंथची 4x मायनस वाय. मग आपण लिहून घेतलेलं आहे पुट एक्स इज इक्वल टू 12 अँड y is equal to 8 in the length and breadth of the rectangle. The length of the rectangle 4x minus y is equal to 4 into 12 minus 8 means 12 4s are 48 minus 8 is equal to 40. म्हणजे आपली जी लेंथ आहे ती किती आहे 40 आहे. त्यांनी सेंटीमीटर वगैरे काहीही म्हटलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला तसं काही लिहायची गरज नाही आहे. पण ज्यावेळेला आपण एरिया आणि रेक्टँगल लिहिणार आहोत त्यावेळेला आपल्याला काहीतरी लिहावं लागतं. मग त्या ठिकाणी युनिट्स आणि एरिया ऑफ द रेक्टँगलला तुम्ही आठवणीने जे आहे ते स्क्वेअर युनिट्स हे लिहायचे शब्द नाही लिहिले तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत किंवा अर्धा मार्क कट होईल. आपण कुठपर्यंत आलो, येस. आता द ब्रेथ ऑफ द रेक्टँगल सोपा दिलेला होता एक्स प्लस 4 मीन्स 12 प्लस 4 इज इक्वल टू 16, म्हणजे ब्रेथ आहे 16. आता पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल काढायचं आहे 2 इन द ब्रॅकेट एल प्लस बी 2 40 प्लस 16 मीन्स 56 झाले. 56 2 जा पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू 112 युनिट्स. तुम्ही इथे लिहून घ्या युनिट्स, ठीक आहे. एरिया ऑफ द रेक्टँगल एल इंटू बी 40 इंटू 16 16 4 जा 64 आणि वरचा 0 ॲज इट इज म्हणजे 640 स्क्वेअर युनिट्स. मी चुकून स्क्वेअर करून घेतलेला आहे त्याच्यामुळे गोंधळ झालेला आहे. तुम्ही मात्र असा गोंधळ घालू नका. तर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3. The sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add to it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. आता आपल्याला काय करायचे, दोघांचे एजेस काढायचे आहेत, फादर अँड हिज सन. मग आपण ऑब्वियसली सनची जी एज आहे ती फादरपेक्षा छोटी असणार आहे म्हणून आपण लिहून घेतलं लेट द प्रेझेंट एज ऑफ सन बी एक्स, द प्रेझेंट एज ऑफ फादर बी वाय. बाय फर्स्ट कंडिशन द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे मग काय झालं, फादर्स एज किती करायचं आहे, ट्वाईस करायचं आहे आणि ते सनच्या एज प्रेझेंट एजमध्ये प्लस करायचं. म्हणजे काय झालं 2x प्लस वाय इज इक्वल टू 70. बाय सेकंड कंडिशन द सम ऑफ ट्वाईस द एज ऑफ फादर अँड एज ऑफ हिज सन इज 95. सॉरी मगाशी मी फादर्सचं एज म्हटलं ट्वाईस, फादर्सचं एज नाही आहे ट्वाईस, एज ट्वाईस आहे मुलाचं, त्याच्यामुळे आपण 2x म्हटलेलं आहे आणि फादरचं एज जे आहे ते प्लस वाय म्हटलेलं आहे. म्हणजे आन्सर आलेला आहे
70. आता ह्या ठिकाणी सेकंड कंडिशनमध्ये जे आहे फादर्सचं एज ट्वाईस करायचं आहे आणि सनच्या एजमध्ये प्लस करायचं आहे, म्हणजे x + 2y = 95. कारण फादरचं एज जास्त असणार त्यावेळेला आपली सम जी ती जास्तच येणार आहे. ओके, आता हा झाला आपला फर्स्ट कंडिशन, फर्स्ट इक्वेशन. सेकंड कंडिशन, सेकंड इक्वेशन. मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 2 म्हणजे काय झालं आहे, 2x + 4y = 95 × 2 190. आता हे झालं इक्वेशन नंबर 3. आता काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 पण काय तयार केलं आहे, 2x + 4y = 190. त्याच्यामधून इक्वेशन 1 मायनस करूया, 2x + y = 70. काय करायचं आहे, आपल्याला सबट्रॅक्टिंग करायचं आहे, म्हणजे काय होईल, आपले जे साईन्स आहेत सेकंड इक्वेशनचे ते चेंज होतील. प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस. 2x - 2x कटआउट झाले. 4y - y आन्सर इज 3y = 190 - 70 = 120. Therefore y = 40. 120 divided by 3, so y = 40. y कोणाचं एज आहे, प्रेझेंट एज ऑफ फादर आहे. y त्यांचं एज आलेला आहे 40. बरोबर आहे, जवळपास तेवढंच एज यायला पाहिजे 35 to 40. मूल खूप लहान असेल तर 35 किंवा 30 आणि थोडंसं जर बऱ्यापैकी मोठं असेल तर बट ऑब्वियसली 40 यायलाच पाहिजे, तेवढं आलेलं आहे. आता put y = 40 in the equation 2. x + 2y = 90. x + 2 × 40 = 95. 40 × 2 = 80. 95 - 80. Therefore x = 15. The present age of son is 15. The present age of father is 40.